स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत जोनादुर्खी में सेवानिवृत्त गौरव शोहला। हम आपको बता दें कि अजीत चंद्र हंस जाधव जो भारतीय फौज में 21 साल योगदान देने के बाद रिटायर होने पर उनका भव्य स्वागत हुआ, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं कि हजारों के तादाद में नहीं बल्कि कई हजार जो लोग हैं उन्हें शुभकामनाएं देने के लिए उनके घर तक आए, जो 12 बजे रात तक उनका स्वागत चलता रहा। तो हम आपको बता दें कि उनके जो हैं गुरु रहे हैं कुंदन सर, जो वो भी रिटायर फौजी हैं और आज भी वो बच्चों को जो है फौज में भर्ती करने के लिए फ्री ट्रेनिंग दे रहे हैं। और हाल ही में यूपी का लड़का भी फौज में भर्ती हुआ है, जिसका पूरा योगदान कुंदन सर को जाएगा। तो इस तरह से जो है सेवानिवृत्त हो चुके हैं अजीत जाधव साहब। और हम आपको बता दें कि जो ग्राम पंचायत जोनादुर्खी है, अभी पिछले साल ही एक और सैनिक जो रिटायर हुए थे उनके भी इसी तरह से स्वागत किया गया था। और हम आपको बता दें कि ये गांव जो है शिक्षित है। आप वहाँ पे देखेंगे तो इनके पिताजी भी टीचर हैं और देखा जाए तो अभी ये भी 3 लड़के जो है फ़ौज में हैं। किसी गांव में एक भी नहीं मिलेंगे आपको, लेकिन यहाँ 3 लड़के जो हैं फ़ौज में हैं, जो 2 रिटायर हो चुके हैं, अभी शायद एक रिटायर नहीं हुए हैं। और भी बहुत सारी सरकारी नौकरियां में जो है इनका भरपूर भर्ती है। इस गांव का जो लोग हैं शिक्षित हैं, तो ये बहुत बड़ी बात है। जहाँ पे महाराष्ट्र में देखा जाए तो बच्चे पढ़ने लिखने से ज़्यादा मैच खेलने में व्यस्त रहते हैं, जहाँ उनकी कोई भविष्य नहीं रहती है। तो यहीं पे देखा जाए तो खारबाव एक ऐसा गांव है जहाँ उनका बच्चों का जो है तादाद पढ़ाई लिखाई में ज़्यादा है, नौकरी में ज़्यादा है। और मुझे लगता है कि ये जोनादुर्खी जो है दूसरा स्थान पे है पढ़ाई लिखाई और नौकरी में। तो देख सकते हैं कि उनका किस तरह से भव्य स्वागत हुआ है। वहीं पर हम आपको बता दें कि ग्रामीण आमदार श्री शांताराम मोरे साहब भी आए हुए थे, उन्होंने भी उनका स्वागत किया। और चलिए देखते हैं और हम आपको जाधव साहब का जो है इंटरव्यू खुद आप सुन सकते हैं कि उन्होंने क्या कहा, कितना प्रयत्न किया और उनके लिए जो है सेना में भर्ती होने के लिए उनके अंदर कितना जुनून था। जहां माँ बाप बोले थे कि आप वापस आ जाओ, लेकिन वो बोले कि हम घर छोड़ देंगे लेकिन धरती माँ का सेवा, भारत माँ का सेवा हम नहीं छोड़ेंगे। और उन्होंने अपना पूर्ण ड्यूटी करके रिटायर लिया है। ये बहुत बड़ी बात है। जो भारत देश के लिए हमारे सैनिक जो शहीद हो जाते हैं, उनके अंदर कितना ये गर्व रहता है अपने देश के सेवा के लिए कि वो कुछ भी करने के लिए गुजर जाते हैं। उनमें से ये भी हैं जो जब तक पूर्ण सेवा नहीं हुआ तो इन्होंने रिटायर नहीं लिया है। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और आप कुंदन सर को भी सुन सकते हैं इनकी कठिन विनंती वाजा सूचना करेन की या सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत। उलटली एक मिनिट सर, कठीण परिश्रमामध्ये धन्यवाद देतो आणि त्याचं तो तरुणांनी खास करायला की येत आहे ते सुद्धा या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहेत। आणि दादांनो, काकांनो, मामांनो सगळ्यांना चला श्रीकांत कारभारी, संतोष बलिराम पाटील स्वागत आहे। करना तो चाहिए, को टाइम दिया जाएगा। 4 बंदे छुट्टी पे है, जिसमें से मैं हूँ, ये खड़ा है, जो और पीछे खड़े हैं और बाकी हमारे जो सेना
भिवंडी तालुका अध्यक्ष रमेशजी केणे यांचंही या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज जर बघितलं तर आपण 4 वाजल्यापासून भव्य मिरवणूक जी जुन आंदोलकीचा पहिला स्टॉप आपण त्या ठिकाणी पाहतोय, ठिकाणावरून त्यांच्या निवासस्थानापर्यंत आपण जी खाली उत्सव आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि जिद्द आणि तुमची मेहनत नका सगळ्यांना संधी मिळेल. या ठिकाणी अजून कृषी उत्पन्न समिती विभागाचे माजी संचालक तसेच तिला शुभेच्छा देण्यासाठी झालेला आणि गावदेव मातेला नतमस्तक करतो. आणि आज त्यांचा या ठिकाणी आणि त्यांचा परिवार यांच्या उपस्थितीवरूनच लक्षात येते की त्यांचा जो संपर्क आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वेळ घेणार नाही. परंतु या ठिकाणी मी त्यांना एक विनंती वजा सूचना करेन की याच्या पुढच्या करू शकत नाही. आणि आज त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत, कारण 21 वर्ष देश सेवा करून परतले आपल्या मायभूमी. आणि माता हृदयात कायम आहे, आईच्या ओव्या, बायकोच्या डोळ्यातले अश्रू, मुलांची काही देशासाठी अर्पण करून तो म्हणाला माझा देशच माझा धन, तो म्हणाला माझा देशच माझा धन. आज तो निवृत्त सैनिक आहे, पण प्रत्येक श्वासात तिरंगा फडकतो. म्हणजे समोर रांग लागली तर सूचनेकडे लक्ष द्या, कारण थेट प्रक्षेपण आहे. आणि ही ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही. फोर्स म्हणून अजित जाधवचं कौतुक का करतो, कारण कठीण परिश्रमामध्ये रामजी ठाकरे आता सर या ठिकाणी येत आहेत, ते सुद्धा या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहेत. आणि त्या अगोदर आप सबको मैं हूँ, ये खड़ा है तो और पीछे खड़े हैं. और एक मार्गदर्शन में हम भिवंडी के अंदर एक सोशल वॉरियर्स फाउंडेशन चलाते हैं. इस सोशल वॉरियर्स फाउंडेशन के अंदर पुलिस अधिकारी और डिपार्टमेंट से बहुत लोग जुड़े हुए हैं. हम सोशल वॉरियर्स फाउंडेशन के थ्रू भिवंडी के अंदर फ्री ऑफ कॉस्ट एकेडमी चलाते हैं. लेकिन सब समझ रहे हैं क्योंकि मैं एक मारवाड़ी हूँ. के अंदर पूरे 3 ब्लैक कैट कमांडो है आज की डेट में, जिसमें से एक रिटायर हो गया है. अभी 2 ब्लैक कैट फोर्स है, वो है ब्लैक कैट की गांव से जुड़ा हुआ है. तो ये हमारे लिए बहुत गर्व की बात है. ये भी बहुत बड़ी गर्व की बात है क्योंकि मैंने भी अभी तक राहुल गांधी और मोदी जी को नहीं देखा. भिवंडी की मीडिया, ठाणे जिल्हा की मीडिया आणि त्यानंतर मित्रांनो आपण हिरोरीला म्हणजे संतोष पाटील. हार्दिक स्वागत आणि तुमचे आभार. अजित हा माझा लहानपणाचा मित्र असेल, पण मी मित्र आहे. तो लहानपणा आपला एखादा मुलगा किंवा आपला पती 2-4 दिवस दिसता करतो, पण यांनी 21 वर्ष उपस्थित असलेले सर्व आज संपन्न होत आहेत ते अजित जाधव आणि त्यांचे कुटुंब. माझ्या तर्फे आणि माझ्या कुटुंबामध्ये विनम्र अभिवादन करतोय. परंतु देशासाठी जगणे याच्यात खूप फरक आहे. जर त्याला सहकार्य केलं नसतं, तो धाडस दाखवला नसता, तर तो तिथे पोहोचला नसता. आणि जरूर त्याच्यासाठी 1-2 मिनिटं तुमचे घेतो. एक चांगलं लिहिलंय लेखक. आज काय लिहितात की काळजामध्ये डायरेक्ट घाव करून जातात. बाबांनी शिकवली धैर्या मागे बाबांची शिकवण असते. मनपूर्वक स्वागत करते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण पाटील साहेब आपलेही मनपूर्वक हात स्टेजवरती, त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व सदस्य असतील. प्रभाकर पाटील आणि भोलानाथ पाटील मला वाटतं की डायरेक्ट मैदानावरून खेळ इकडे आले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत प्रभाकर. आज सगळी जर विचार केला तर युद्ध जिंकला होता म्हणून होता माझा भाऊ बलिरामकर असे काके आहे. मेरे कटिंग बताया नहीं कैसा लग रहा है। शुभेच्छासाठी आज संपूर्ण जनसमूह येथे दाखल करण्याचं सर्वांचे स्वागत. कोणी जमीन आपण जर विचार केला तर अजित जाधव यांचं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारागोडा या ठिकाणी झालं. 5वी ते 10वी पर्यंत मात्र काश्मीरमध्ये त्यांची ट्रेनिंग आपण पाहिली. त्यानंतर पहिली पोस्टिंग नॉर्थ ईस्ट घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते, चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची गरज असते आणि देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिकाची गरज असते. अशातलेच अजित जाधव यांना शुभेच्छा देताना हा दाखला अजित जाधव यांच्याबद्दल काही मनोगत व्यक्त करत आहेत. अजित सर कैसे आपका फौज में जाना अभी मेरे माझ्यासोबत आता उभे आहेत माननीय जगदीश पाटील सर, संतोष पाटील सर आणि कुंदन राऊत सर यांची मला प्रेरणा जास्त राहिली. आणि प्रथमतः तर माझी जी प्रेरणा राहिली पाटील सर, संतोष पाटील यांच्याकडून प्रेरणा भेटली. ते गावातूनच होते, पहिल्यांदा BSF मध्ये गेले, तिथूनच प्रेरणा भेटली. त्याच्यानंतर मी पुन्हा जेव्हा कमांडोसाठी गेलो तर मला जे एक मोटिवेशन भेटलं ते या 2 व्यक्ती अशा महान व्यक्ती आहेत. एक तर जगदीश पाटील सर आणि एक कुंदन राऊत सर. हे मला वेळोवेळी मोटिवेट करत राहिले, फोन करून मोटिवेट करत राहिले. त्याच्याने मला एक प्रेरणा आणखी मिळाली आणि मी एक कमांडो म्हणून निवड झाली. नाहीतर माझ्यासाठी ते एकदम खडतर होतं. का तर माझा ओव्हरवेट असल्यामुळे मला ते खडतर जात होतं. कारण एक कमांडो बनण्यासाठी एकदम थोडासा वजन कमी असावं लागतं. माझं वजन जास्त असल्यामुळे यांनी जे मला मोटिवेशन केलं ते मला फायद्याचं झालं. आपके पिताजी का आपके फौजी बनने में क्या होता है? पिताजी काही बाबांचं काय कारणास्तव कल्याणला जाणं होतं आणि एक फॉर्म घेऊन येणं आणि ती भरतीची जाहिरात बाबांनी पाहिली आणि बाबांनी एक फॉर्म घेऊन आले माझ्यासाठी. आणि त्यांनी विचार केला की चला भरून बघूया आपण काय होतंय. फॉर्म भरला, डॉक्युमेंट पाठवले आणि मी त्या पद्धतीने माझ्या परीने मी तयारी केली. भले झिरो गाईडलाईन मी तयारी केली. सकाळी उठून जायचं, स्वतः एकटा जायचो, रनिंग करायचो, प्रॅक्टिस करायचो. मला एक माझा फायदा हे आहे की न्यूज बघायचो मी. मला एक शौक आहे, न्यूज बघतो मी आणि डिस्कवरी, अॅनिमल प्लॅनेट, नॅट जिओ हेच बघतो मी. टीव्हीला मी मूवी बघत नाही, मला आवडत नाही मूवी बघणं. 3 तास बसणं त्याच्यातनं आपल्याला काहीच साध्य होत नाही. कारण आपल्या समाजामध्ये मला वाटतं की ज्या सिरियल बघतात त्या आपल्या समाजाला बोध नाही देत, तर ते आपल्या परिवारामध्ये एक प्रेरणा निर्माण करतात. तर माझं म्हणणं असं आहे की त्या सिरियल बघण्यापेक्षा तुम्हाला जे जनरल नॉलेज भेटेल ते तुम्हाला न्यूजने भेटेल किंवा नॅट जिओ, अॅनिमल प्लॅनेट, अदरवाईज दुसऱ्या ज्या साईड आहे त्याच्यावर मिळेल तुम्हाला. मग त्याचं हे केलं पाहिजे आपण. नाहीतर आपण विचार करतो यार 3 तास मूवी बघतो आपण, त्याच्यात काहीच आपल्याला भेटत नाही. तर तसं न करता एक आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे की जिथून आपल्याला थोडंसं मार्गदर्शन भेटेल. मी खास कर यंग जनरेशनला सांगू इच्छितो तर जे आपण जे आता सध्याचं फ्युचर आहे ते त्या एक ध्येय ठेवून आपण केलं पाहिजे. आपण लहानपणी मी 10वी पर्यंत होतो, तरी 8वी पर्यंत होतो, तर मला काय माहित नव्हतं की माझं ध्येय काय असेल. पण जेव्हा संतोष सर गेले, BSF मध्ये जॉईन झाले, त्याच्यानंतर एक आम्हाला प्रेरणा भेटली की बाय या फौजमध्ये जाऊ शकतात, आपण करू शकतो. तिथूनच माझी जी सुरुवात झाली. तिथूनच एक जशी बोलतात ना का थोडीशी आग लागली की जंगल पेटून जाते, तशी एक माझ्या वेळेत चिंगारी पेटली आणि मी त्यासाठी तयार झालो. 18/12/2004 चा तो दिवस आणि आजचा 1 मार्च 2026 चा दिवस, या 2 दिवसाचा काय उल्लेख एकच करेन की तो दिवस पण एक क्षण आनंदाचा होता, पण दुःख हे होतं की घर सोडून जातं ना. आजही आनंदाचा आहे की मी घरात येतोय आणि एक दुःख हे आहे की मी एक जिथं माझी ओळख झाली ते घर सोडून आलोय. आपले डोळे पाणावलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण ही 21 वर्ष सेवा करत असताना काही चढ उतार आपल्याला आले. या चढ उतारांना कसा आपण प्रतिसाद दिला. घरच्यांचा सपोर्ट असला आणि जर आपले जर लाईफ पार्टनर आपली चांगली आहे
ती जर समजून घेतात सर सगळे कंडिशन तर आपल्यासाठी ते सोपं आहे. अगर जर लाईफ पार्टनर पण तुम्हाला जर ओढ लावत असेल, कारण लग्नाच्या पहिलेपर्यंत तुम्ही नॉर्मल सर्व्हिस करू शकता, पण लग्न झाल्यानंतर तुमचा सर्व्हिसचा जो ड्युटी टाइम आहे आणि सर्व्हिस तो फरक पडतो आणि त्याचा फरक तुमच्या ड्युटीवर परिणाम होतो आणि त्याचा फरक आता ड्युटीवर परिणाम झाला तर माणसाची थोडी मानसिकता बदलून जाते, पण ती व्हायला नाही पाहिजे. जर तुमच्या पाठीमागचा माणूस जर खंबीर असेल तर तुम्ही नॉर्मली ड्युटी करू शकता, एवढं पक्का आहे. आणि माझ्या घरवालीनं ते माझ्यासाठी पूर्णपणे आतापर्यंत केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना काय संदेश देणार? संदेश एकच दे की नशेली पदार्थांचा सेवन करू नका आणि आपली शारीरिक खनिज संपत्ती अशी आहे तर जी तुम्ही कमवू नाही शकत, पुन्हा विकत नाही घेऊ शकत ती. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, पण तिला जर मेहनत करून जपली तर ती तुमचं भविष्य घडवेल, एवढं नक्की सांगू इच्छितो. मुख्याध्यापक आहेत, त्यांचा मुलगा आज भारत मातेचं रक्षण करून अर्थातच भारतीय सैन्य दलामध्ये जवळजवळ 31 वर्ष 1 महिना आणि 14 दिवस पूर्णपणे सेवानिवृत्त झालेले आहे. गुरुजी काय सांगाल तर ज्या वेळेला तुम्ही कल्याणला गेले आणि तो योगायोग जुळला, तिथे त्या तुम्ही रेल्वे स्टेशनला थांबले काय आणि त्या भिंतीवर लावलेला जो काही ती जाहिरात होती ती वाचली काय सांगाल त्या दिवसाबद्दल? पहिली गोष्ट अशी की आमच्या आजीची एक पहिली जिद्द होती, त्यांनी मला बोलून गेला तसंच की मला सैन्यामध्येच जायचं, मला बाकी इतर नोकरीमध्ये काही इंटरेस्ट किंवा स्वारस्य नाहीये, मला सैन्यामध्ये जायचं आहे. पण मी पेशाने शिक्षक असल्यामुळं मला संरक्षण किंवा सैनिकी पेशामध्ये काही माहिती नव्हती. मी फक्त शिक्षक, फक्त फळ्यावर खडू घासून विद्यार्थी घडवण्याचं काम करू शकत होतो. पण त्याची जिद्द होती, त्याला खतपाणी घालण्याचं काम मी केलं आणि त्याला प्रेरणा दिली. तू पुढे हो, मी तुला संपूर्ण तुला सहकार्य असेल आणि त्याला शेवटपर्यंत साथ दिली आणि त्याच्यातून त्याने त्याचं भविष्य घडवलं. गुरुजी तो दिवस आठवत असेल तुम्हाला आजही, जेव्हा मुलगा तुमचं घर सोडून भारत मातेचं रक्षण करायला जात गेला, त्यावेळेला तुमच्या असतील, तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असतील, तुमच्या सुना असतील, यांची पत्नी असेल, काय तो दिवस तुम्हाला आठवतो? तो दिवस आठवतो असा की तो पत्नी नव्हती, आमचं कुटुंबच होतं. तिथे आई होती, मी, भावंड, लहान भाऊ वगैरे असं सगळं कुटुंब होतं आमच्यात. तो निघाल्यानंतर या दिवशी पोस्टिंगचं पत्र मिळालं, उद्या हजर व्हायचंय. जायला निघाल्यानंतर घरामध्ये एकदम शोकाकुळ वातावरण निर्माण झालं, रडारड पडली. मी सांगितलं हे चुकीचं होतं आपल्याकडनं, जर आपल्याला हे करायचं तर मग त्याला पुढे सोडायचंच नव्हतं. आज त्याला आपण प्रेमाने आनंदाने निरोप द्यायला पाहिजे की तो तिथे गेल्यानंतर काहीतरी कमवू शकेल आणि काही गमवणार नाही, पण कमवू नक्की शकेल आणि ते त्याने आज कमवलं, एवढंच मला माहिती. गुरुजी रोज वर्तमानपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्हीवर बातम्या झळकतात. आज अशा ठिकाणी अशी घटना घडली, या ठिकाणी त्याचा बॉम्बस्फोट झाला, जवान मृत्यू पावले, अशा काही घटना घडत असताना घरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण? नाही, वास्तव घटना घडत वर्तमान वाचत होतो, पण मला एक जिद्द होती तर माझा बच्चू आहे, हा काही कमी दिलाचा नाहीये, हा मारेल पण मरणार नाही, अशा जिद्दीने त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे तो कधी मागे हटणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी 21 वर्ष पूर्ण केली. अगदी मानानं, पानानं आणि सन्मानानं, एवढंच मी सांगू शकतो. गुरुजी आज तुमच्या मुलाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक आले, त्यांचे कशा पद्धतीने आभार मानतो? हे माझं प्रेम किंवा मी जोडलेली नाती, जोडलेली माणसं, माझा स्वभाव हा जरा कारणीभूत असू शकतो. चांगल्या पद्धतीने सेवा करून या 31 वर्ष सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त झालेले आहे. जगदीश पाटील सर, काय सांगाल? आपल्याकडे पाहून हे अजित जाधव पाय पुढे सरकवले, काही लोक मागे पाय घेतात, काही पुढे असतात, परंतु काय सांगाल? आता एक दिवस असा होता की ज्या वेळेला अजित दादा तुमचे NSG कमांडो मध्ये जाण्यासाठी आम्हाला विचारलं, मी आणि कुंदन सरांना, की मला NSG कमांडो करायचं आहे, पण आमचं याचं शरीर बघून ह्याला म्हणजे असं मला त्याला काही मी करू शकत नाही, पण ह्याला नेमकं आम्हाला फोन येणं आणि आम्ही त्याला सांगणं त्याचं, बाबा तू काय चिंता करू नकोस, तू होणार आणि 100% होणार. आमचं तुला म्हणजे आशीर्वाद आहे आणि आम्ही तुला ट्रेनिंग हेच देतो तर तू होणार. कारण एवढा वजन असताना कोणी पण मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये असताना कोणी म्हणजे या
कोर्समध्ये सिलेक्शन होऊ शकत नाही. तर तरी पण एवढा शरीर भारी असून सुद्धा असं झालं होतं, सर आत्ता फोटो बघा, आमचे आता फोटो बघा, नाही होणार ना. आणि त्याच्यानंतर ते NSG कमांडो मध्ये सिलेक्शन झाले आणि मग सांगितलं, पाटील सर, वंदन सर, मी तुमच्या शब्दाला मान देऊन मी NSG कमांडो झालेलो आहे, तुमच्या आशीर्वादाने झालेलो आहे, तुमच्या मार्गदर्शनाने झालेलो आहे. आणि